देवगड तालुक्यात पोंभुर्ले वडाचीवाडी इथं 19 वर्षीय अंकिता रामचंद्र पवार या तरुणीचा फुटका देवीचा कडा इथं संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला। या घटनेला आता 1.25 महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेलाय। तरी सुद्धा पोलिसांच्या तपास यंत्रणेला अंकिताच्या मृत्यूबाबत कोणताही सुगावा लागत नाहीये। हे तसं पाहिलं तर नवलच आहे। सुगावा लागत नाहीये की अंकिताच्या कुटुंबियांना न्याय द्यायचाच नाहीये असा प्रश्न आज कुटुंबियांकडून उपस्थित केला जातोय। एकूणच या घटनेबाबत कोकण नावनं सुरुवातीपासूनच योग्य पाठपुरावा केलाय। आज पुन्हा अंकिताच्या मृत्यू प्रकरणावर प्रकाशझोत टाकण्यासाठी कोकण नावची टीम पोंभुर्ले गावात दाखल झाली। पाहूया आमचे देवगडचे प्रतिनिधी साईनाथ गावकर यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। पोंभुर्ले वडाचीवाडी येथील 19 वर्षीय अंकिता रामचंद्र पवार हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची कोकण नावनं अगदी सुरुवातीपासूनच योग्य तो पाठपुरावा केलेला आहे। याचमुळे तिच्या आई वडिलांनी व तिच्या कुटुंबियांनी कोकण नावशी बोलण्याचा एक निर्णय घेतला आणि आपल्याला फोन केला। त्यांनी फोन केल्यानंतर कोकण नावची टीम या ठिकाणी आज अंकिताच्या घरी दाखल झालेली आहे। पोंभुर्ले गावात गेल्यानंतर कोकण नावच्या टीमनं थेट अंकिताचं घर गाठलं। अंकिताचे वडील रामचंद्र पवार, आई सुनीता पवार आणि ज्या काकांनी सुरुवातीला पोलिसात फिर्याद दाखल केली होती ते अंकिताचे काका बाळकृष्ण पवार यांच्याशी चर्चा सुरू झाली। सुरुवातीला अंकिताचे काका बाळकृष्ण पवार यांना प्रश्न विचारला की तुम्ही अंकिता जंगलात लाकडं आणायला गेलेली असं पोलिसांना का सांगितलं। तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, पोलिसांच्या कारभारात सहकार्य करणाऱ्या एका प्रतिष्ठित महिलेनं आम्हाला तसं बोलायला सांगितलं। त्यानंतर गावातल्या एका प्रसिद्ध बागायतदाराच्या कामगारानं घटनास्थळी जात असताना सांगितलं की अंकितावर वाघानं हल्ला केला असावा। तो एक माणूस येलो होतो आमच्या घरी त्यांना माका त्यांना बोलावलं आणि तेव्हा मी बाहेर गेले घरातून बाहेर गेले तर त्यांना माका बरोच वर लांब नेला आणि तो काय सांगता की म्हणता थंय म्हणता तुमची पोरगी म्हणता वाघान म्हणता खाल्लेल्या मारलेल्या तो सांगता। म्हणून आम्ही बोलत पुढे गेला होतो सर तर बाकीचे लोक तिथे होते तर सर मग ते मी बघली तर सर मग तेच काय सांगू लागले बाकीचे की पुढे जास्त जाऊ नको ठसे लागती लांब राहावा। म्हणून मी तिथे गेलेलो नाही, लांबच होतं। त्याच्यानंतर मग परत ते पोलीस येते, तिथे महिला होती ती सांगू लागली की पुढं जाऊ नको तर मी आपलं तिथेच बसलो तर सर ते पोलीस आले ते डायरेक्ट तिथे पुढं गेले। ते इकडे तिकडे बघायला लागले सगळे आणि ते महिला होती त्यांना काय सांगू लागले की त्यांना इकडं बोलावते म्हणून सांगा। म्हणून ती महिला मला बोलवायला आली तेव्हा लाकडात गेली होती 6 वाजता म्हणून तुम्ही सांगा पोलिसांना असे सांगितलं तिनं। म्हणून तसे आम्ही सांगले हो तसे काय म्हणजे आमचं भियालेलो जीव त्या कारणानं ते आम्ही मग तसे बोलला त्यांच्याबरोबर। ते बरं मग तिने मग आमचे जबाब घेतला नाही, पोलिसांनी लिहून घेतला नाही। ह्या ते व्यक्तीशी आम्ही पोलिसांना संपूर्ण माहिती दिली म्हणजे तिला तर तिनं आता काय मग तिने काय ते पोलिसांनी तिने काय ठरवलं हे काय आम्हाला काय माहिती नाही, पण तिला आम्ही सांगितले पोलिसांना पण सांगलेला। पोलीस यंत्रणेला याबाबत नावानिशी माहिती दिली असल्याचं सुद्धा अंकिताच्या कुटुंबियांनी सांगितलं, पण पोलीस आम्हा कुटुंबियांनाच उलटसुलट प्रश्न विचारून त्रास देत आहेत। अंकिताच्या मृत्यूला आज 1.25 महिन्याचा कालावधी उलटला असला तरी सुद्धा एक प्रसिद्ध आंबा बागायतदार घरी येऊन अंकिताच्या कुटुंबियांना सांगतो की अंकितावर वाघानंच हल्ला केलाय। अंकिताच्या कुटुंबियांना वारंवार हे सांगणारा तो आंबा बागायतदार कोण आहे याबाबतची माहिती देखील आम्ही पोलिसांना दिली आहे, पण पोलीस काहीच कारवाई करत नसून उलट आम्हा कुटुंबियांवरच दबाव ठेवत असल्याचं अंकिताच्या आईनं सांगितलंय। काय म्हणता अजून पण म्हणत होतो म्हणजे 20-22 दिवस झाले तरी तो माणूस म्हणता की वहिनी तू काय भियायचा नाही, पोलीस हे केलं नाही किती काय केलं नाही तरी पोलीस आपला हातच सांगायचा की वाघानंच खाल्लेला याच सांगायचा असं तो माणूस सारखं येऊन म्हणता।
ही माहिती तुम्ही पोलिसांना दिली का? दिली माहिती. पोलिसांचं त्यावर काय म्हणणं आहे? पोलिसांचा त्यावर काय म्हणणारच नाही. दुसराच विषय काढतं, बोलायचं. दुसराच विषय काढतं तसा. ती बातमी सगळे पोलीस हे जाऊन ऐकतात आणि परत दबाव या आमच्या आई वडिलांना, आमच्या कुटुंबावरच ठेवतात हे दबाव. हं? सगळा खोटा तिकडनं रिपोर्ट काय घेऊन येतात ना, तर तेवढं हय येतात नाही. हय आमका दांडगावासारखं करीत असतं. तुम्ही खरा सांगा, तुम्ही खरा सांगा. अरे आम्ही खरा परिस्थिती सांगताव ना. तरी पण ते अजून आमचाच मानितच नाही. ते लोक सांगतात त्यांचाच खरा मानतात. आम्ही गायगरी भाव म्हणून आमचं न्याय भेटत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही दबाव ठेवतास की काय? आणि किती दबाव तुम्ही ठेवणार आणि आमचं किती तुम्ही ह्या करीत राहणार आहात? म्हणजे पैसो ज्याका त्याच्या इकडं कोणाकडे असत पैसो त्याचं तुम्ही हेच कराच नाही. आणि गरीब असत त्याच्यावर तुम्ही दांड घालून घेतात. गाय गरीब असतात त्याच्याकडे, या पण मी सांगितलंय. मुळात पोलिसांनी सुद्धा घरी येऊन अंकितावर वाघानं हल्ला केला असल्याचं आम्हाला सांगितलं असल्याचा गंभीर आरोप अंकिताच्या वडिलांनी केलाय. पण जर अंकितावर वाघानं हल्ला केला तर वाघ अंकिताच्या गळ्यातली चेन कशी काय काढून नेऊ शकतो असा प्रश्न अंकिताच्या वडिलांनी बोलताना उपस्थित केलाय. ती घटना आमच्या अंकिताची घडली जेव्हा त्या स्पॉटवरती काय वडिलांका त्याने काय नेलेलं नाही, कुणीच म्हणजे पोलिसांनी नेलेलं नाही किंवा बाकी इतर लोकांनी कुणीच लोकांनी नेलेलं नाही. त्या स्पॉटवरती घटना घडली तर नेलेलं नाही. त्या स्पॉटवरना दुसऱ्या जाग्यावरती हल्ला नाही. तेव्हा ते पोलीस येलं आणि ते ठेवला नाही. त्याच्यानंतर मग खाली आमच्यात येले, हे आमचे पडवेत बसले पोलीस. आणि पोलीस काय सांगतात, माका काकानू तुमची पोरगी इथं घातपात झालेलो नाही, हा तुमची पोरगी वाघानंच मारला आणि प्रत्यक्ष येऊन तुम्ही बघा, चला तुम्ही गाडीत बसा आणि बघा की घातपातच झालेलो नाही, हा वाघानंच मारलेली आहे. तुम्ही म्हणशा घातपात झालेलो कोणत्या नावावर घालशाल तर घातपात झालेलो नाही असं ते पोलीस म्हणू लागलं. तेव्हा माका लिलानी थंय दाखवला नाही. तिची आई अंकिताची म्हणत होती पोलिसांका की मी येते बघूक म्हणून. तिका सांगला नाही तू येऊ नको ही बघू का, मी ह्यांका वडिलांकाच नेते म्हणून तिने सांगला नाही. तेव्हा थंय तिने माका दाखवला नाही, अशी पलटी मारून ती घातपात झालेलो नाही म्हणून तिने सांगला नाही. हे म्हणून वाघानंच खाल्लेला आहात असं तिने सांगितलं नाही. आणि परत आमचा जबाब घेण्यासाठी ते रस्त्यावरती नेला नाही तिने. तेव्हा मी हवालदाराका विचारले पोलिसांका की वाघान मारलान ह्या तुम्ही म्हणतात किंवा लोक बी म्हणतात वाघान मारलान म्हणून, मग वाघान मारलान तर मग वाघ पंजेन कसो काढी असं मी हवालदारांका मी एक प्रश्न विचारले की पंजेन कसो वाघ काढू शकता असं मी विचारले. तर म्हणतात काय की काढू शकता सुद्धा असे हवालदार बोलले. गळ्यातली साखळी पण म्हटला वाघ कसो काढी, चेन सोन्याची चेन ती म्हटला वाघ कसो काढी, पैंजण कसो म्हटला वाघ काढणार तर हवालदार म्हणतात काढू शकता म्हणून. आता ते हवालदार तर त्यांच्यापुढं आपण काय बोलणार. पोलीस येऊच्या अगोदर फॉरेस्टल वाले कसे काय येले आणि त्यांना कुणी बोलवला आधी, पोलिसांच्या अगोदर ते कसे काय म्हणून उपस्थित झाले वा ह्या बी तपास घेण्याचा गरजेचा. अंकिताच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांची बाजू जाणून घेण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विजयदुर्गच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. अंकिताचा मृत्यू कोणी वन्य प्राण्यांना केला आहे की घातपात आहे या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अजून विसेराच्या अहवालाची वाट पाहत आहोत असं त्यांनी बोलताना सांगितलं. विजयदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं फोनवरून संपर्क साधल्यावर त्यांनी नेमकी काय माहिती दिली ती आपणच ऐका. कसं असतं, आता सविस्तर माहिती दिली म्हणजे काय दिलंय किंवा आम्ही खावटं का बोललो, पुन्हा सांगण्यानं बोललो, ते चौकशी चालू आहे तिथे. आता आणायचं, सीडीआर काढायचे, सगळे कोण होतं कोण नाही काय झालं सगळं चालू आहे माहिती काढायची. आता दुपारी तिकडेच जाणार आहे. कारवाई कसं असतं की आता नेमका मृत्यू कशाने झालाय आपल्याला ते निष्पन्न झाल्याशिवाय पुढे आपल्याला काम करता येणार नाही. त्या अनुषंगाने तपास पण चालू आहे. ठीक आहे, आलं का लक्षात. ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये समाविष्ट होतात त्या अनुषंगाने सगळी चौकशी चालू आहे त्यांच्याकडे. कसं आहे, पहिली गोष्ट काय लक्षात घेतलं पाहिजे आपण की ह्यामध्ये तो खून आहे का त्याचा प्राण्याचा हल्ला आहे, त्याचा मृत्यू नेमका कशाने झालेला आहे हे पहिला जो पण डॉक्टरांचा अभिप्राय येत नाही आपल्याला स्पष्ट.
पण आपल्याला पुढील काम म्हणजे पुढील कायदेशीर कारवाई करता येत नाही. ठीक आहे. त्या अनुषंगाने त्याच्यापूर्वी सुद्धा काही माहिती मिळाली किंवा काम चालू असेल, ठीक आहे, किंवा महत्वाची माहिती मिळाली तर त्या अनुषंगाने पण काम चौकशी चालू आहे. मुळात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अंकितावर कुणाही हिंस्त्र प्राण्यानं हल्ला केला नाही. तरी आज सुद्धा पोलीस वैद्यकीय अहवालाची वाट पाहत बसले असून अंकिताच्या संशयास्पद मृत्यूचा पोलीस तपासच संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. विसेराचा अहवाल सुद्धा भविष्यात संशयाचा भोवऱ्यात सापडल्यास ते नवल वाटू नये असं स्थानिकांकडून बोललं जातंय. अंकिता प्रकरणाची खरी बाजू जनतेसमोर आणली जाते त्यावेळी मीडियाला नोटिसा पाठवण्याचं धाडस काही लोकप्रतिनिधींनी केलं आहे. पण पत्रकारांना नोटिसा पाठवणारे लोकप्रतिनिधी अंकिताला न्याय मिळावा म्हणून तपास यंत्रणेबाबत अवाक्षर सुद्धा बोलायला का पाहत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. अंकिताच्या आई वडील व तिचे जे काही काका आहेत, घरातील इतर मंडळी आहेत, या सर्वांनी बोलताना बऱ्याचशा गोष्टींवरती प्रकाशझोत टाकलेला आहे. आज अंकिताचा मृत्यू होऊन जवळपास 1 ते 1.25 महिन्याचा कालावधी उलटला असला तरी पोलिसांनी मात्र अंकिता पवारच्या खून प्रकरणाशी संबंधित कुणाही संशयितांना अद्यापपर्यंत ताब्यात घेतलेलं नाही, ही खरी वास्तविकता आहे. मुळात अंकिताच्या आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना घरी येऊन सांगणारा कोण होता, ज्यानं त्यांना सांगितलं की अंकिताचा त्या ठिकाणी वाघानं तिला मारलेलं आहे असं सांगणारं, अंकिताच्या घरी येऊन अंकिताच्या काकांना सांगणारा नेमका कोण होता. त्याचप्रमाणे अंकिता लाकडं आणायला गेली असं तुम्ही पोलिसांना सांगा असं सांगणारी ही गावातली प्रतिष्ठित महिला नेमकी कोण होती, याबाबतचा सविस्तर तपास होणं पोलिसांकडून गरजेचं आहे. तरी पोलिसांनी मात्र या संपूर्ण गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचाच प्रकार अंकिताच्या आईवडिलांशी चर्चा केल्यानंतर समोर आलेला आहे. खरंच आता तरी या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलीस जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत दीक्षित कुमार गेडाम नेहमी पारदर्शक कारभाराचं सांगत असतात, तर त्यांच्याच कारभाराच्या या कार्यक्षेत्रामध्ये येत असलेल्या पोंबुर्ले गावामध्ये अशा पद्धतीनं संशयास्पदरित्या एका तरुण मुलीचा हत्या झालेली असताना किंवा मृत्यू झालेला असताना अजूनही कुणी संशयित पकडला जात नाही, ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय शरमेची गोष्ट आहे. निदान आता तरी पोलीस याकडे लक्ष देतील का असा प्रश्न अंकिताच्या कुटुंबियांकडून उपस्थित केला जातो. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड.